विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिला प्रश्न पार्ट 1 बघितला का? पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला काय शिकवलंय? अँग्युलर मोमेंटम आणि त्याचे पीवायक्यूज घेतले. म्हणजे मी तुम्हाला जास्तीत जास्त असे व्हिडिओ प्रोव्हाईड करणार आहे, की एखादी कन्सेप्ट घेणार आहे, रोटेशनल डायनामिक्स म्हणूया आपण. डिटेल तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि डिटेल एक्सप्लेन करण्यासाठी मी 3-4 स्लाईड वापरतोय आणि त्यानंतर त्या कन्सेप्ट वरचे सगळे पीवायक्यू जेवढे प्रश्न जे परीक्षेत आले ते मी घेणार आहे. बरं हे घेत असताना माझ्या लक्षात काय आलं? क्वेश्चन्स रिपीट होतायत. आहे तसे रिपीट होतायत. मग कॉन्फिडन्स वाढेल ना. आणि बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला ही सुरुवात करून दिलेली आहे. तुम्हाला इथून पुढे तसाच अभ्यास करायचा आहे. कुठलीही कन्सेप्ट असू दे फिजिक्स मधली, कुठलीही असू दे लक्षात घ्या. त्याचे डिटेल्स सगळे फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजेत. मग चला एक काम करूया. पहिल्यांदा आपण एक काम करूया. आपल्याला जी कन्सेप्ट घ्यायची आहे ती आहे रोलिंग मोशन. बघा मी काय लिहितोय इथं? रोलिंग मोशन. ओके. रोलिंग मोशन. म्हणजे काय मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, की बघा लक्ष द्या. ही हाईट एच आहे. हा अँगल थीटा आहे. इथून एवढं डिस्टन्स एस आहे आणि हा ऑब्जेक्ट रोल होत इकडे येतोय. मग असे ऑब्जेक्ट कोणते आहेत सांगा? रिंग आहे, डिस्क आहे, सॉलिड स्फिअर आहे, हॉलो स्फिअर आहे. हे रोल होत पुढे येणार आहेत. बरोबर आहे? बर या ठिकाणी त्याला अजून मी खाली सोडलेला नाहीये. म्हणजे या ठिकाणी असणार आहे पोटेन्शियल एनर्जी. आणि तो ऑब्जेक्ट जेव्हा इथे येईल तेव्हा पोटेन्शियल एनर्जी 0 होणार आहे. पण कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असणार आहे. पण इथं ट्विस्ट आहे. इथं ट्विस्ट काय की जी टोटल कायनेटिक एनर्जी आहे दॅट इक्वल्स टू रोटेशनल कायनेटिक एनर्जी प्लस लिनियर कायनेटिक एनर्जी असणार आहे. रोटेशनल प्लस लिनियर कायनेटिक एनर्जी म्हणजे काय की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट समजून घ्या, आता डायग्राम समजून घ्या. मी डायग्राम परत जरा व्यवस्थित काढतो. ठीक आहे. हा ऑब्जेक्ट स्लाइड होत पुढे येतोय, स्लाइड करतोय. मग या ठिकाणी फक्त असणार आहे लिनियर कायनेटिक एनर्जी. या ठिकाणी असणार आहे पोटेन्शियल कायनेटिक एनर्जी. मग एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कॅन बी कन्व्हर्टेड. ही कन्सेप्ट वापरून तुम्ही या दोघांनाच कम्पेअर करू शकताय. पण तिथं जर एखादा ऑब्जेक्ट रोल होत पुढे जात असेल तर आलं का मग रोलिंग मोशन. क्लिअर झालंय? बर आता रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ आय ओमेगा स्क्वेअर. लिनियर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ एम व्ही स्क्वेअर. बरोबर आहे? ठीक आहे. मी एक एक स्टेप व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. नीट लक्ष द्यायचं आहे. व्यवस्थित समजून घ्या. लेफ्टला मी लिहितोय एम जी एच. ऑब्विसली सुरुवातीला इथं फक्त पोटेन्शियल एनर्जी असणार आहे आणि त्याचा फॉर्म्युला काय? एम जी आणि एच. ओके. दॅट इक्वल्स टू हाफ. कुठलाही ऑब्जेक्ट असू दे, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो एम के स्क्वेअर. त्यातलं जे के म्हणजे आहे रेडियस ऑफ गायरेशन लक्षात घ्या. प्लस आय हे झालं. हे जे ओमेगा स्क्वेअर आहे ना त्याची व्हॅल्यू असते व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. कारण व्ही इक्वल्स टू आर ओमेगा असतं. मग ओमेगाची व्हॅल्यू व्ही अपॉन आर. मग ओमेगा स्क्वेअर म्हणजे व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. समजतंय ना तुम्हाला? आता प्लस हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस हाफ एम व्ही स्क्वेअर. एक काम करूया. एम जी एच हाफ एम व्ही स्क्वेअर कॉमन काढूया. हाफ एम व्ही स्क्वेअर कॉमन काढूया. हाफ एम व्ही स्क्वेअर कॉमन काढल्यावर शिल्लक राहिले काय? के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस हे सगळंच कॉमन काढल्यावर 1 शिल्लक राहतंय. ओके. आता या एम ला हे एम काय करूया? कॅन्सल करूया. हे 2 इथं आणूया आणि मला मिळेल 2gh. काय मिळालं मला? 2gh. पण हे जी ब्रॅकेट आहे ती मी डिनॉमिनेटर मध्ये लिहितो. 1 प्लस लिहितो बाळांनो. के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. बरं ही व्हॅल्यू मला मिळाली कुणाची? व्ही स्क्वेअर. बघा समजतंय का बघा? मी फक्त लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा कन्सेप्ट वापरलंय. ओके. बर आता मी नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला सांगणार आहे. तो आहे अंडर रूट 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय की सीईटी म्हणजे टाइम मॅनेजमेंट आहे. ओके. स्पीड टेस्ट आहे. कमी वेळेत सॉल्व्ह करायचं आहे. मग कमी वेळेत सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला इमिजिएटली के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आठवलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो. लक्ष द्या. मी एक एक ऑब्जेक्ट सांगत जातोय तुम्हाला. रिंग साठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे एम आर स्क्वेअर दॅट इक्वल्स टू एम के स्क्वेअर केलं तर एम ला एम काय होईल? कॅन्सल. आणि जर मी रेशो घ्यायला गेलो, बघा मी इकडे के स्क्वेअर लिहिलंय इंटू आर स्क्वेअरचा अपॉन आर स्क्वेअर. अरे एम ला एम तर कॅन्सल. मग रेशो 1 मिळणार आहे. म्हणजे रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला होता एम आर स्क्वेअर. एम आर स्क्वेअरचा कोइफिशियंट कोण आहे? 1. तीच के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू असते. डिस्क साठी बघूया आपण. डिस्क साठी मी काय करतोय? लिहितोय
एम के स्क्वेअर, कुठलाही ऑब्जेक्ट असू दे एम के स्क्वेअर तर येणार. आणि डिस्क साठी फॉर्म्युला आहे एम आर स्क्वेअर बाय टू. एम ला एम कॅन्सल, चला लिहायचं के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर 1/2. के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर दॅट इक्वल्स टू किती आलं बघा 1/2. तर 1/2 आलं, पण डिस्कचा फॉर्म्युला काय होता रे बाळांनो, एम आर स्क्वेअर बाय टू म्हणजे 1/2 होतं ना. म्हणजे माझ्या लक्षात आलं की के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आता शांतपणे सांगतो ते लक्ष द्या, की जर मी सॉलिड स्पिअर म्हणलं तर के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ची व्हॅल्यू 2/5 येणार. ओके 2/5 येणार. आणि हॉलो म्हणलं तर किती येणार सांगा, 2/3 येणार. 2/3 येणार. पटकन उत्तर आलं पाहिजे. जर मी म्हणलं तुम्हाला दुसरा कुठलाही ऑब्जेक्ट जरी घेतला तर तुमच्या लक्षात आलंय का? आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आलाय. जरा सॉलिड स्पिअरचा विचार करूया आपण. 2/5 टाकूया का इथं 2/5 काय होईल सांगा बघू. मग व्हेलॉसिटीची व्हॅल्यू डायरेक्ट सांगता येते का बघा. 1 प्लस 2 अपॉन 5 करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 प्लस 2 7 अपॉन 5 म्हणजे मला 10 GH अपॉन 7 मिळेल का सांगा. मिळेल का नाही सांगा बघू. मिळेल. मग रिंग जर घेतलं, रिंग साठी के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर व्हॅल्यू कोण आहे 1 आहे. जर मी के स्क्वेअर अपॉन स्क्वेअर 1 टाकलं, 1 प्लस 1 किती रे 2, 2 ला 2 कॅन्सल, रूट GH येणार. असू दे ना, कुठला पण ऑब्जेक्ट जमणार आहे आपल्याला. मग आता एक काम करूया, नेहमीप्रमाणे आपण काय करूया की या टाईपचे प्रॉब्लेम पहिला सॉल्व्ह करूयाच. आता आपण आत्ताच बघितलं होतं. हेच आन्सर करेक्ट आहे. सॉलिड स्पिअर दिलंय. व्हेलॉसिटी विचारले, रिचिंग ऑन द बॉटम, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला अंडर रूट 2GH 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर 2/5 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 प्लस 2 7 अपॉन 5 वर जाणार, 5 2 जा 10 होणार. स्क्वेअर रूट साठीच 1/2 लिहिलं. आला का कॉन्फिडन्स? सोपे प्रश्न आहेत ना, सोपेच आहेत. आज तुमचं रोलिंग मोशन परफेक्ट होणार आहे. तुमचं सगळं परफेक्ट होतंय, पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले का पहिल्यांदा बघा. मी तुमचा काही वेळ न घालवता भरपूर तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. मी तुमच्याबरोबर नेहमी आहे, पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला आवडल्यानंतर लाईक करा. कॉन्फिडन्स वाढला की इमिजिएटली व्हिडिओला लाईक करा, लक्षात घ्या. आणि मित्रांबरोबर शेअर नक्की करा. आपण अजून या टाईपचे क्वेश्चन्स आहेत का बघूया आपण, बरं का. लक्षात घ्या. अजून एक्सेलरेशन विचारलंय. ओके, इथं मला प्रश्न सापडलाय, पण हे स्लाइडचा आहे, वेगळा आहे. ओके, हा पण त्या टाईपचाच आहे. मग चला एक मिनिट, आपण अगोदर फॉर्म्युले घेऊया बरं का. आपण अगोदर फॉर्म्युले घेऊया. ओके, फ्रॉम रेस्ट सॉलिड स्पेअर एक्सेलरेशन विचारलंय. एक्सेलरेशन विचारतात हे मला कळालं. काय विचारतायत? एक्सेलरेशन विचारतायत. आता एक्सेलरेशन कसं काढायचं आहे विचार करूया आपण, लक्ष द्या. चला, ही डायग्राम आहे. ओके, या डायग्राम मध्ये हे एच आहे, हे थीटा आहे, हे एस आहे. मग मी जर साइन थीटा म्हणलं तर एच अपॉन एस येणार. आणि जर मी यस ची व्हॅल्यू म्हणली तर एच अपॉन साइन थीटा येणार. करेक्ट आहे ना बाळांनो? यस इकडे घेतलं, साइन थीटा इकडे घेतलं. आता मी कायनॅमॅटिकल इक्वेशन यूज करतोय. व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2AS. पण मी यू लिहिलेलं नाहीये. मी यू का नाही लिहिलं लक्षात घ्या, कारण इनिशियल व्हेलॉसिटी 0. पण व्ही स्क्वेअर मग ते रूट लिहू नका. मग काय लिहिणार? 2GH अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हे व्ही स्क्वेअर असल्यामुळे रूट कॅन्सल झालं. 2 इंटू ऍक्सलरेशन इंटू यस ची व्हॅल्यू एच अपॉन साइन थीटा. ओके, बघा 2H ला 2H कॅन्सल होणार. हे साइन थीटा इकडे येणार. आता माझ्या समोर काही मुलं अशी आहेत की ज्यांना मी एप्रिल महिन्यात हा फॉर्म्युला करून घेतला होता की ऍक्सलरेशन म्हणजे जी साइन थीटा आणि व्हेलॉसिटी म्हणलं की 2GH रूट मध्ये. पण दोघांचा डिनॉमिनेटर सेमच आहे 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. पण इकडे वरती कोण होणार आहे? जी साइन थीटा. मग आता मला सांगा बघू, के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर रिंग साठी 1, डिस्क साठी 1/2, सॉलिड स्पिअर साठी किती 2/5, हॉलो साठी किती 2/3. लक्षात घ्या. मग ह्या व्हॅल्यू टाकू शकतोय, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतोय, बरोबर आहे. मग मला आता ऍक्सेलरेशन काढणं काहीही अवघड नाहीये. मला ऍक्सेलरेशनचे प्रॉब्लेम शोधायचे आहेत. ऍक्सेलरेशन इथं बघा, लिनियर ऍक्सेलरेशन विचारलंय, आत्ताच आपण बघितलं. एक्सेलरेशनचा फॉर्म्युला जी साइन थीटा. थीटा किती आहे रे 30. साइन थीटा 30 ची व्हॅल्यू किती 1/2. सीईटी मध्ये कुठे फॉर्म्युला विचारताय तुम्हाला, डायरेक्ट व्हॅल्यू पुट करा ना. जी साइन थीटा. लक्षात घ्या, हे तुम्हाला दिसतंय ना बाबा ब्लू कलरचा डार्कच आहे. थोडीशी त्याची हे वाढवतो, ठीक आहे. जी साइन थीटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर सॉलिड स्पिअर आहे म्हणजे 2/5 आलं का. मग याची जर मी ऍडिशन केली तर 7/5 येत आहे खाली. 7/5. आता ऐका, हे 5 वर जाणार आहेत.
हे 9 नाहीये, जी आहे. 5 इंटू जी काय होणार आहे? 5G. मग 5G इथं इथं आहे. 5G इथं नाहीये. पण थांबा ना, 7 2 जा 14 येणार आहे. तेव्हा ऑप्शन बी करेक्ट आहे. 5G अपॉन 14 काढलं की नाही एक्सेलरेशन आपण किती? 5G अपॉन 14. आता इथं काय होऊ शकतं जास्तीत जास्त? थीटाची व्हॅल्यू चेंज होईल. मग साइनची व्हॅल्यू पाठ पाहिजे. साइन 30 हाफ. साइन 45 दिलं असतं तर 1/√2. साइन 60 दिलं असतं तर √3/2. ओके. चला मग ऍक्सलरेशनचा अजून मला बघायचा एखादा आहे का? ऍक्सलरेशन, लिनियर ऍक्सलरेशन. अरे इथं 30च दिलंय. सॉलिड स्पिअर आहे का? सॉलिड स्पिअर आहे. 5G/14च आन्सर येणार आहे. पण थांबा की 11 मे शिफ्ट 1. 11 मे 20 एप्रिल शिफ्ट 1 म्हणजे कळालं का? प्रॉब्लेम वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये आलेत. प्रॉब्लेम वेगळ्या वेगळ्या शिफ्ट मध्ये आलेत, पण रिपीट झालेत लक्षात घ्या. रिपीट अजून विचारलं का कुठं? अँग्युलर लिनियर ऍक्सलरेशन. सॉलिड स्पिअर आहे का? सॉलिड स्पिअर आहे का? अगं 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 सॉलिड स्पिअर आहे. ही बी वेगळी शिफ्ट आहे. म्हणजे क्वेश्चन ऍज इट इज रिपीट होत आहेत. करा ना व्हिडिओला लाईक. ओके तुमचं रोलिंगचा सगळा कॉन्फिडन्स अजून मला फॉर्म्युले द्यायचे आहेत बाळांनो. कायनेटिक एनर्जी वय रोटेशनल कायनेटिक एनर्जी बर. आता थांबा आता आपल्याला अजून फॉर्म्युल्याकडे जायचंय. मला रिवाइज करून घ्यायचंय तुमच्याकडून. पहिली गोष्ट म्हणजे आपण आता शिकलो शिकलो काय शिकलो? विलॉसिटीचा फॉर्म्युला काय? रूट मध्ये 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. एक्सिलरेशनचा काय? जी साइन थीटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. पण आता मी तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे, नीट लक्ष द्या. इथं मी लिहिणार आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी, इथं लिहिणार आहे मी लिनियर कायनेटिक एनर्जी आणि इथं लिहिणार आहे टोटल कायनेटिक एनर्जी. रिंग फॉर्म्युला आहे, रेशो आहे 1:1:2. करा दोघांचे ऍडिशन किती येणार आहे? 2. रिंगला के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर व्हॅल्यू 1 होती ना, मग 1:1 केली. तर डिस्कला के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर व्हॅल्यू काय होती? 1/2 होती की नाही? मग 1:2 2:2 करा ऍडिशन टोटलला 3 येणार. फिक्स रेशो आहे, फिक्स रेशो. जर मी इथं सॉलिड स्पेअर म्हणलं तर 2:2 5:2 किती येणार आहे? 7. जर मी इथं हॉलो स्पिअर म्हणलं तर 2:3 3:2 किती येणार आहे? 5. हे रेशो फिक्स आहेत लक्षात घ्या. हे रेशो एकदम फिक्स आहेत. पण आता होतंय काय बघा, की सीईटीची एक्झाम म्हणली की नाही, सीईटीची एक्झाम म्हणलं की थोडंसं चॅलेंजिंग प्रश्न असतात. मग फळ्यावर दिसणारा प्रश्न, व्हाईट बोर्ड या बोर्डवर दिसणारा प्रश्न चॅलेंजिंग आहे. A solid sphere rolling without friction horizontal surface. मग मी याची ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू 5G अपॉन 14 लिहू शकतो का? हो. अँगल 30 दिलाय. अँगल किती दिलाय सांगा? 30 दिलाय लक्षात घ्या. मग मागचं आहे लक्षात घ्या 5G/14. पण जी ची व्हॅल्यू 10 दिली ना. जी ची व्हॅल्यू जर 10 दिली असेल तर हे 50/14 हे मला कोण मिळालं? ऍक्सिलरेशन. कशाची व्हॅल्यू मिळाली ही? ऍक्सिलरेशन. बघा मी बाकीच्या प्रॉब्लेमचा वापर इथं करतोय. मिळालं का? ऍक्सिलरेशन. बरं याच्या पुढं विचारलंय काय? मॅक्सिमम डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. येस विचारलंय रे. मग व्ही स्क्वेअर दॅट इक्वल्स टू यू स्क्वेअर कशाला लिहिताय? प्लस 2as. 2as. व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, इथं आता प्रॉब्लेम क्रिएट होतोय बरं का. म्हणजे मला आता प्रश्न काय पडतोय माहितीये का? अ सॉलिड स्पिअर रोलिंग विदाउट फ्रिक्शन ऑन अ हॉरिझॉन्टल सरफेस. कॉन्स्टंट स्पीड दिली रे त्यांनी. स्पीड कॉन्स्टंट आहे. rolls up on an inclined ramp which is inclined 30 degree. The maximum distance traveled by the sphere on the inclined ramp. आता इथं प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. म्हणजे त्यांची डायग्राम अशी आहे की तो असा गोल 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 फिरतोय म्हणे कुठेतरी. ओके समजून घ्या हॉरिझॉन्टली. आणि नंतर तो खालून वरती जातोय. ओके आणि त्यानं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे मला काढायचं आहे. किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते मला काढायचं आहे. हा अँगल त्याने थीटा दिलाय. ओके हा थीटा दिलेला आहे. हाईट वगैरे काय दिलं नाहीये. पण इथली त्याची टोटल एनर्जी मला काढता येईल. होय, तिथली काय काढता येईल मला? टोटल एनर्जी. पण आता मला काय म्हणायचं माहितीये का? इथं माझा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो. मी काय लिहितोय बघा, आता मला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला वाचल्यामुळे कळालं. व्ही स्क्वेअर इक्वल्स टू असंच वापरणार आहे मी. हेच वापरणार आहे लक्षात घ्या. मी आता करतोय काय बघा. व्हेलॉसिटी काय घेतली मी? 0. कारण वर जाऊन थांबणार आहे. आपण प्रॉब्लेम वाचला. तो खालून वर चाललाय. म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंद आहे. आणि वर जाऊन तो थांबणार आहे. इथली व्हेलॉसिटी 0 येणार आहे. आणि इनिशियल व्हेलॉसिटी 2, 2 चा स्क्वेअर 4. पण आता तो वर जातोय. रिटार्डेशन आहे. स्पीड कमी होत आहे. म्हणजे ऍक्सिलरेशन निगेटिव्ह आहे. किती ऍक्सिलरेशन?
50/14 इंटू हे यस आहे बरं का डिस्टन्स ट्रॅव्हल. आता एक काम करूया, हे सॉल्व्ह करूया आपण. हे मायनस इकडे आल्यावर प्लस होतील म्हणजे मला मिळालं 100/14 इंटू यस दॅट इक्वल्स टू 4. चला यानं इकडे मल्टिप्लाय करा, डिवाइड करा. 14 चौक 56, 56 आन्सर करेक्ट आहे. मी पूर्ण सोडवत बसणार नाही. हे 14 इथनं मल्टिप्लाय करणार आहे, 56 येणार आहे, 100 न डिवाइड करा. म्हणजे मला आन्सर मिळणार आहे 0.56 मीटर रे भाऊ, एसआय युनिट. पण मीटरचं सेंटीमीटर करताना 100 न मल्टिप्लाय करा बाळांनो. प्रॉब्लेम टफ होता. इथं मी लगेच इमिजिएटली प्रॉब्लेम वाचून क्लिक केलं. बरोबर आहे. पण माझं म्हणणं आहे हाच तुम्हाला येऊ शकतो परीक्षेत. क्वेश्चन्स रिपीट होतायत सीईटीत. तर हा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह केला आपण. ओके, व्हेलॉसिटी फाइंड आउट केली. हा सुद्धा सॉल्व्ह केला आपण. वेगळा आहे. क्लिक करून ठेवा म्हणजे याला नोट करून ठेवा. परीक्षेच्या अगोदर एक रिव्हिजन पाहिजे. पण झाला आपला प्रॉब्लेम. ओके. जास्तीत जास्त प्रॉब्लेम आपण सॉल्व्हच केलेत. आता इथं बघा. बॉडी स्लाइड होते पहिल्यांदा. स्लाइड होते लक्षात घ्या. जेव्हा ती स्लाइड होते ना, तेव्हा मला फक्त mgh ही पोटेन्शियल एनर्जी तर लिनियर कायनेटिक एनर्जी घ्यावं लागेल. ह्याला हे कॅन्सल होणार आणि मग मला व्ही ची व्हॅल्यू काढण्यासाठी 2gh मिळते रूट मध्ये. ही झाली व्हीची व्हॅल्यू. ही झाली व्हीची व्हॅल्यू. ऐका, जेव्हा रोलिंग होणार आहे तेव्हा रूट मध्ये 2gh असतंच की रे बाळांनो. आणि 1 प्लस काय असतं के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर रिंग साठी 1 येतं ते. 1 प्लस 1 किती रे 2. मग मी तुम्हाला सांगतो तुमची व्हेलॉसिटी अशी आहे रूट जीएच आणि रूट 2. जाणून बुजून मी वेगळं लिहिलंय का? तर रूट जीएच म्हणजे व्ही होतं. मग रूट जीएच म्हणजे व्ही होतं आणि रूट 2 रे बाळांनो म्हणजे आन्सर व्ही अपॉन रूट 2 करेक्ट आहे 100%. सेम या टाइपचा क्वेश्चन पुढे रिपीट होणार आहे. ऑब्जेक्ट चेंज होऊ शकतो. जे चेंज झाला ही जी 1 टिकली व्हॅल्यू ना ती कोणाची माहितीये का? के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. कुठला ऑब्जेक्ट येईल सांगा परत. रिंगची व्हॅल्यू 1 आली. डिस्कला किती 1/2. सॉलिड स्पियर 2/5. हॉलो स्पियर 2/3. काही चेंजेस नाहीयेत. पण तुम्ही माझे लेक्चर बघितले तर पाहिजेत ना. हा पार्ट 2 आहे बाळांनो. पार्ट 1, पार्ट 2 बघता रोज 2-2, 3-3 व्हिडिओ आले तर 10 दिवसात 30 पार्ट तयार होतील. ओके, 30 कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. प्रत्येकाच्या मी एमसीक्यू घेतोय. तेवढं सफिशियंट नाही आहे रे बाळांनो. मग त्यासाठी तुम्ही काय करणार की आपला रँकर्स कोर्स आहे. ओके, नवीन 21 डेजचा कोर्स आहे. तुमच्याकडे व्हिजन बॅच असेल, तुमच्याकडे कुठली बॅच असेल, तुम्ही फक्त त्यातले व्हिडिओ लेक्चर्स परत बघितले पाहिजेत या स्टेजला. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. सेम क्वेश्चन आहे. सेम. मग मला काय असं कळायचं उत्तर सांगू का? रूट 2gh म्हणजे व्ही असतं. आणि खाली म्हणजे मला याचा आन्सर कसा काढतोय बघा मी. व्ही अपॉन रूट मध्ये 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर हेच आन्सर असतं. हे असलंच आन्सर असणार आहे. तर डिस्क आहे. डिस्क म्हणलं तो 1/2 टाका. व्ही अपॉन रूट मध्ये 1 प्लस 1/2 म्हणजे 3/2. त्याचा रेसिप्रोकल करा. 2 वर जाणार आणि 3 खाली येणार. हेच आन्सर करेक्ट आहे. हे मी सोडवलेत प्रॉब्लेम. ओके, माझाच कॉन्फिडन्स खूप वाढला होता. मला असं वाटायला लागलं की अरे सोपं आहे. का सोपं आहे? कारण मला माहिती आहे जी साइन थीटा अपॉन तेच आहे के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर म्हणजे कोण आहे ऍक्सिलरेशन. मला माहिती आहे रूट मध्ये 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर व्हेलॉसिटी. मला माहिती आहे जर तो रोल न होता स्लिप होत गेला तर व्हेलॉसिटी रूट टीजीएच येते. 2gh मला इथंच मिळतंय म्हणजे ही व्हेलॉसिटी केव्हाची आहे जर स्लिप होत आला तर विदाउट रोलिंग. पण रोल झाल्यानंतर व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. चेंज होणार आहे. मग तो चेंज कशावर डिपेंड आहे? 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर डिपेंड आहे. मग आता जवळजवळ सगळे प्रश्न झालेत आपले झालेत. हा प्रश्न दी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बघा, करा. एफर्ट्स घ्या. मी बाजूला सरकतोय. क्वेश्चन तुम्हाला आता दिसतोय का बघा? दिसतोय. घ्या तुम्ही एफर्ट्स. बघा, वाचा. एक्स्ट्रॉर्डनरी आहे. 2-2 ऑब्जेक्ट आहेत. रिंग आहे आणि डिस्क आहे. मी तुम्हाला सांगू का? डोळे उघडणार आहेत तुमचे आणि ज्याला समजेल ना हा प्रॉब्लेम तुम्ही गेलात सीओपीत समजायचं लक्षात घ्या. आणि समजणार का नाही? मी आहे की सांगायला. तुम्हाला नाही जमलं तर मी लगेच सांगणार आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही करा. मग मी असं इमॅजिन करतो तुम्ही व्हिडिओ पॉज केलाय. आता सांगतो. पहिल्यांदा मी इथं काय लिहितोय वाचा. रिंग आणि आठवतंय का तुम्हाला? 1:2 1:2. नंतर आठवतंय का तुम्हाला? डिस्क 1:2 2:3. आठवलं? आठवलं ना? आठवलं. आता ठीक आहे बघा. टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द रिंग इज 6 जूल. म्हणजे ऐका, ही व्हॅल्यू जर 6 जूल असेल तर मला सांगा ही व्हॅल्यू किती येणार? 3 जूल. अरे रेशो वरून ठरवा ना. 2:1 रेशो आहे. मग 2 साठी जर 6 जूल असेल तर 1 साठी 3 जूल येणार. एवढं कळत पाहिजे तुला लक्षात घ्या. समजून घ्या. आता ऐका. त्यांची लिनियर व्हेलॉसिटी सेम आहे म्हणजे व्ही सेम आहे.
त्यांचं मास सेम आहे म्हणजे एम सेम आहे. अरे मास आणि व्हेलॉसिटी सेम असेल तर लिनियर कायनेटिक एनर्जी सेम असणार आहे. मग रिंगची कायनेटिक एनर्जी 3 असेल लिनियर, तर डिस्कची पण 3 येणार. तुम्ही म्हणाल सर 1:2 रेशो आहे. अरे ऑब्जेक्ट वेगळे आहेत. समजून घे ऑब्जेक्ट वेगळे आहेत. पण दोघांचे मास सेम आहे, व्हेलॉसिटी सेम आहे. मग लिनियर कायनेटिक्सचा फॉर्म्युला काय असतो रे? हाफ एम व्ही स्क्वेअर. मग मास व्हेलॉसिटी सेम आले की ह्या दोन व्हॅल्यू सेम आल्या. मग हे 3 तर हे पण 3. आता डोकं वापरा. हे जर 3 असेल तर हे 1.5 येणार निम्म. कारण 2:1 रेशो आहे. मग टोटल कायनेटिक एनर्जी अरे 4.5 येणार आहे म्हणजेच की 9/2. करेक्ट आन्सर आहे. आलं का? वाचून करायचंय. तुमच्या लक्षात आलंय का? आलं का लक्षात व्यवस्थित? मग आता रोलिंग मोशन मी परफेक्ट घेतलंय. पण हे आपल्या क्रॅश कोर्सच्या लेक्चरमध्ये डिटेल घेतलंय, रेशो सगळे दिलेत. नोट्स तुमच्याकडे तयार असतील, तुम्हाला फक्त रिवाइज करायचे आहेत. आणि नसतील तर तुम्हाला तो कोर्स आपण तो नवीन कोर्स लॉन्च केला, तुम्हाला तो घ्यायचाच आहे लक्षात घ्या. कोर्स विषयी तुम्हाला काही माहिती हवी असेल तर 80 87 31 80 64 या नंबरवर कॉल नक्की करा. ओके, रोलिंग मोशन परफेक्ट करा. ऑल द बेस्ट.